ही गोष्ट आहे 1920च्या दशकातली. जगभरातल्या लाईट बल्ब बनवणाऱ्या कंपनीजमध्ये कॉम्पिटिशन सुरू होतं की बेस्ट लाईट बल्ब कोण बनवेल. जसं की हा लाईट बल्ब जो गेल्या 120 वर्षांपासून सतत सुरू आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांच्यासाठी हा खूप मोठा धोका होता. कारण त्यांच्यात कॉम्पिटिशन वाढत होतं. जुने बल्ब खराबच होत नव्हते तर नवीन बल्ब कुणी घेत पण नव्हतं. ह्याच्यावर तोडगा काढण्यासाठी ह्या सगळ्या कंपनीज एकत्र येतात जेनेव्हा स्वित्झर्लंडमध्ये आणि स्थापना करतात फिबस कार्टेलची आणि ठरवतात की मार्केटमध्ये जो बल्ब येईल त्याचं आयुष्य 1000 तासांपर्यंतच असेल आणि जो कोणी ह्याच्याहून चांगल्या क्वालिटीचा बल्ब बनवेल त्याला भरावा लागेल दंड. ह्या स्ट्रॅटेजीला म्हणतात प्लॅन्ड ऑब्सिलन्स. म्हणजे जाणून बुजून कमी क्वालिटीचा प्रोडक्ट बनवायचा जेणेकरून तो लवकर खराब होईल आणि मार्केटमध्ये त्याची डिमांड चांगली राहील. आता आपल्या आसपास कित्येक गोष्टी ह्या सेम स्ट्रॅटेजीला फॉलो करतात. जसं की फास्ट फॅशन. आपण कमी क्वालिटीचे ट्रेंडिंग कपडे घेतो. ट्रेंड संपला की नवीन कपडे घेतो. स्मार्टफोन्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि कित्येक इंडस्ट्रीज ह्या सेम स्ट्रॅटेजीला फॉलो करतात. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मातरमला फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.